आज आपण चर्चा करतोय एमपीएससी परीक्षेबद्दल. आपल्यासोबत संदीप आहे. संदीप, प्रश्न विचारू शकता तुमचा. हॅलो. हा, प्रश्न विचारा. हॅलो. हा, प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा संदीप. मी स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. आता एससी कॅटेगरी मधला आहे. तर एमपीएससी मध्ये ठीक आहे. तुमचा आवाजात थोडा प्रॉब्लेम आहे. कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, एमपीएससी आणि कॅटेगरी मधले. कॉमर्स ग्रॅज्युएटना रेग्युलर एमपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत त्या देता येतात. असं त्यांच्यासाठी वेगळी अशी कुठली परीक्षा नाहीये. म्हणजे आता समजा पीएसआय एसटी असिस्टंटची एक परीक्षा असते क्लास 3ची. त्यानंतर राज्यसेवेची मगापासून आपण चर्चा केली ती परीक्षा आहे. कुठल्याही ग्रॅज्युएटला ह्या दोन्ही परीक्षा देता येतात. कुठल्याही ग्रॅज्युएटला. मला तुम्हाला एक वेगळा आणि विशेषतः 31 मे डोळ्यासमोर ठेवून एक प्रश्न विचारायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग पहिल्यांदा आलंय, म्हणजे आता अंदाज पंचमी प्रश्नांची उत्तरं दिली नाही चालणार. मग तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? साधारण बघा की 200 प्रश्नांची जी परीक्षा आहे, युपीएससीनी अशाच प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग 2006ला सुरू केलं. तिथं 450 मार्कांची परीक्षा असते. तर 2006 पूर्वी युपीएससी मध्ये पास होण्यासाठी मुलांना साधारण 300च्या वरती गुण पाडायला लागायचे. आणि 2006 नंतर तर गेल्या 2-3 वर्षामध्ये त्या 300च्या ऐवजी 250 पडले तरी मुलं मुख्य परीक्षेला सिलेक्ट होतात. त्यामुळे एमपीएससी मध्ये पहिला फायदा काय होणार आहे मुलांना, की गेल्या वर्षीचं मेरिट 144 मार्कांचं होतं 200 पैकी. त्याच्या आदल्या वर्षी 152 मार्कांचं होतं 200 पैकी. आता ते मेरिट कमी होऊन एक साधारण 125 ते 130 पर्यंत येणार. त्यामुळे मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे मेरिट पूर्वी वाढायचं ते मेरिट कमी होणार आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे की ज्याला आपण गेस म्हणतो किंवा तर्कक्षमता म्हणतो, त्याचा वापर करताना इथं अतिशय दक्षता घ्यायला पाहिजे. म्हणजे उगीच आता त्या 4 पर्यायापैकी 1-2 नंबर मनात धरायचा आणि सगळ्यालाच लावून टाकायचं, ते चालणार नाही. त्याच्याऐवजी त्यांना काय करावं लागणार आहे की आपल्याला जर 100% उत्तर येत नसेल तर त्याला अजिबात हात लावायचा नाही. कारण चुकलं तर समजा आपला -1/4 मार्क जाणार आहे. म्हणजे एका उमेदवाराने समजा एक उत्तर बरोबर लिहिलं आणि 4 प्रश्नांची उत्तर त्याची चुकली तर त्याला 0 मार्क पडणार आहे. हे 31 मे साठी हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून कुठलं नाही निवडायचं उत्तर याबद्दलचा तर्क आपण चांगला केला पाहिजे. आपल्यासोबत श्रद्धा आहे, मलकापूरहून बोलते. श्रद्धा, तुझा प्रश्न विचारू शकतेस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी मलकापूरहून बोलते. मी सध्या सेकंड इयर SY बीकॉमला आहे. त्याबद्दल मला पुढे IAS साठी अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मी काय करू शकते? सगळ्यात महत्वाचं काय आहे की युपीएससीची परीक्षा ही ज्याच्यात आपलं फायनल सिलेक्शन होतं, मुख्य परीक्षा, ती 2000 मार्कांची असते. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1200 गुण हे तुम्ही निवडलेल्या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही जे आता निश्चित जे केलंय ते खूप चांगलं आहे. कारण SYला असताना तुम्हाला विषय निवडायला सोपं जाईल. 2 वर्ष अभ्यासाला मिळतात. कारण वयाची 21 वर्ष झाल्याशिवाय ही परीक्षा देता येत नाही युपीएससीची. त्यामुळं ह्या मिळणाऱ्या तुम्हाला 2 वर्षामध्ये विषय निवडून त्या विषयाची चांगली तयारी करा. आता तुम्ही बीकॉमला आहात. बीकॉमचा विषय मुलं जे घेतात ते म्हणजे कॉमर्स आणि अकाउंट्स ऑडिटिंगचा हा एक विषय आहे, किंवा मॅनेजमेंट व्यवस्थापनचा विषय घेतात. पण सर, मला हेच विचारायचं की दरवर्षी अनेक मुलं या सगळ्यामध्ये येतात आणि खूप वेळा तयारी करतात. तुम्ही म्हणतात लवकर जितक्या सुरू करतील तितकं चांगलं. मला एक दुसरा प्रश्न विचारायचा, कधी आपल्याला हे समजलं पाहिजे की जर यात मला सतत अपयश येत आहे तर मी इथे थांबलं पाहिजे आणि मी काहीतरी दुसरा मार्ग स्वीकारला पाहिजे, हे कधी समजलं? आता गेल्या 20 वर्षात स्टडी सर्कलच्या माध्यमातून मुलांच्या संपर्कात येताना मला काय जाणवलंय की मुलांची खूप इच्छाशक्ती असते, दुर्दम इच्छाशक्ती असते. घरातून त्यांना पाठिंबा सुद्धा असतो. पण जनरली काय होतं की त्या चक्रव्यूहात मुलांनी सापडलं नसलं पाहिजे. त्यासाठी काय की पदवी घेतल्यानंतर किंवा पदवीच्या काळातच तयारी सुरू करायची. पदवी घेतल्यानंतर 1 वर्ष 100% याच्याशी डिवोशन करायचं. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळाली नोकरी ठीक आहे, नाही मिळाली तर या परीक्षा द्याव्यात, पण देताना एखादं कुठलं तरी नोकरी बघायला पाहिजे. उत्पन्नाचं साधन दुसरं शोधलंच पाहिजे. त्यावेळेला घरावरती किंवा आई वडिलावरती किंवा भावावरती अवलंबून राहून त्यांच्या पैशावरती अभ्यास करायचा आणि परीक्षेची तयारी करायची जरा बऱ्याच वेळेला मला ते कुठेतरी खटकतं. तर उमेदवारांनी सर स्टडी सर्कलचा अनुभव घेऊन तुम्ही हे जे सांगितले अत्यंत मोलाची माहिती आहे. माझ्या मते तयारीपासून ते ह्याचा एक सर्वांगीण विचार या एमपीएससीचा केला पाहिजे. तुम्ही आज इथे आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पुन्हा येऊन तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना माहिती द्यावीत असं अशी पण एक रिक्वेस्ट आहे. हा होता आजचा आपला एमपीएससीच्या तयारीबद्दलचा कार्यक्रम. आपण असेच कार्यक्रम अधिक करणार आहोत. एमपीएससी विषयक तुम्हाला काही
प्रश्न असतील तेही तुम्ही आम्हाला विचारू शकता. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो तुम्ही संध्याकाळी 6:30 वाजता बघू शकाल आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आम्हाला 02266899204 या क्रमांकावर तुम्ही कधीही विचारू शकता. शिवाय हा सर्व कार्यक्रम तुम्ही www.ibnlokmat.tv या आमच्या वेबसाईटवरती अपलोड केला जाईल, तोही तुम्हाला बघता येईल. आणि पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी नवीन विषयासोबत. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.